एक तरफ राज्य में विकास के नाम पर सड़क कार्य तेजी से जारी है, लेकिन वहीं वर्धा में खुद राज्य मंत्री द्वारा भूमि पूजन होने के बावजूद पिछले 13 महीने से सीमेंट की सड़क का काम अधूरा पड़ा है, जिससे परेशान होकर जनता ने नागपुर में मुख्य कार्यकारी अभियंता को ज्ञापन सौंपा। वर्धा में राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर द्वारा मंजूर की गई सड़क निर्माण योजना में भारी लापरवाही का मामला सामने आया है। यह योजना काला चौक से रिंग रोड तक सीमेंट सड़क निर्माण के लिए थी, जिसे 3 मार्च 2024 को शिलान्यास किया गया था, लेकिन 13 महीने बाद भी सड़क का काम अधूरा पड़ा है। इससे स्थानीय नागरिक परेशान है। ग्राम पंचायत पिपरी और स्थानीय लोगों ने कई बार इस मामले में प्रशासन से संपर्क किया, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हो पाई। आखिरकार 2 अप्रैल बुधवार को सैकड़ों ग्रामीणों ने नागपुर में मुख्य कार्यकारी अभियंता के कार्यकाल में पहुंचकर ज्ञापन सौंपा। मुख्य कार्यकारी अभियंता ने 10 दिनों के भीतर काम शुरू करने का आश्वासन दिया है। इस मौके पर सरपंच वैशाली गौलकर और अन्य पंचायत सदस्य मौजूद थे। कारला चौक ते रिंग रोड पर्यंतचा जो रोड आहे, माननीय श्री नामदार पंकजभाऊ भोयर यांच्या प्रयत्नामधून या रोडला 10 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिलेले होते आणि त्याचा कालावधी म्हणजे 3 मार्च ते 2024। तर या कालावधीमध्ये त्यांनी हे पैसे मंजूर करून दिले, त्यांचं भूमिपूजन पण झालं आणि हा रोड आता कमीत कमी 13 महिन्यामध्येच फक्त 450 मीटर त्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्याचा कालावधी जो होता तो 15 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं। आणि या रोडवर असंख्य नागरिक राहतात, त्यानंतर या रोडच्या दोन्ही बाजूला दुकानं पण आहे आणि या रोडवर शाळा पण आहे, 3-4 शाळा आहे, त्यामुळे त्या शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा त्रास होत आहे आणि याचं काम जे आहे ते अतिशय खूप हळूहळू चालू आहे, कारण की तो काम करण्याचा जो काही कालावधी आहे तो आज पूर्ण होऊन राहिलेला आहे, तरी पण त्या मानाने काम मात्र अजूनही पण 450 मीटरच काम त्याचं झालेलं आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होत आहे। या ठिकाणचे हे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा म्हणजे त्यांच्या घरामध्ये असं म्हणजे धुळीचा एवढा त्रास होत आहे की त्यामुळे त्यांना असंख्य आजाराला सुद्धा सामोरे जावं लागत आहे आणि हे काम करण्यामध्ये खूप दिरंगाई होत आहे आणि म्हणून वारंवार आम्ही वर्धेला बांधकाम विभागामध्ये याची विचारणा केली असताना सुद्धा त्यांनी याकडे विशेष असं लक्ष दिलेलं नाही आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण नागपूरला याच्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलेलो होतो, कारण की या रोडचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सगळेजण गेलेलो होतो। आम्ही या रोड संबंधी नागपूरला मुख्य अभियंत्याकडे निवेदन दिलं। आम्ही इथले सर्व लोक स्वखर्चाने तिथे नागपूरला गेलो। त्या ठिकाणी आम्ही मुख्य अभियंत्याची भेट घेतली, त्यांना इथली सगळी परिस्थिती समजून सांगितली। तर त्यांनी आमच्याकडे 10 दिवसांचा कालावधी मागितला, 10 दिवसाच्या आत हे काम सुरू करतो असं त्यांनी सांगितलं। आम्ही त्यांना सांगितलं जर 10 दिवसात काम सुरू झालेलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त लोक घेऊन तुमच्याच नागपूर ऑफिसला उपोषणाला बसणार आहोत। अडचणी अशा आहे की या कामाचा प्राक्कलनानुसार या कामाला 15 महिन्याचा कालावधी आहे। 13 महिने उलटून गेले तरी यातलं काम जवळपास फक्त रोडचंच काम 450 मीटर झालेलं आहे। या व्यतिरिक्त रोडच्या लगतच्या नाल्या, पेविंग ब्लॉक हे सर्व कामं शिल्लकच आहेत आणि ठेकेदाराकडे किंवा त्या म्हणजे एजन्सी आणि इंजिनियरकडे आम्ही त्यांच्याकडे गेलो असता ते उडवाउडवीची उत्तरं देतात, टाळाटाळ करतात, दखल घेत नाही। यावरून असं लक्षात येते की या इंजिनियरचं आणि एजन्सीचं कुठंतरी साठं लोटा आहे।